त्यांनी लाल गहू खाल्लेला आहे. तो अमेरिकेने नाकारलेला त्यांच्या गुलामांना सुद्धा द्यायची लायकी नसलेला गहू आमच्या माथी मारला, कारण आमच्याकडे गव्हाचं उत्पादन त्या वर्षी पीक नव्हतं झालं. ही अवस्था. पण नवरीच्या दशकामध्ये हे सगळं बदललं. नरसिंहराव प्रधानमंत्री झाले आणि त्यांना जाणवलं की ही अर्थव्यवस्था खुली केली पाहिजे आणि त्यांनी परदेशी गुंतवणूक आणायला सुरुवात केली. इथल्या उद्योजकांना परदेशी जायला चालना द्यायला अशा प्रकारची धोरणं केली आणि त्याच वेळा माहिती तंत्रज्ञान नावाची गोष्ट या देशात आली. माझे परम भाग्य, परमेश्वराचा आशीर्वाद की जेव्हा IT क्षेत्रावरती जात होतं त्यात मी एक अधिकारी म्हणून काम करायला सुरुवात केली आणि त्यांच्या सुखसमृद्धीचा पूर्ण लाभ मला मिळाला. मला आठवतं त्या काळातली 90च्या दशकातली गोष्ट आहे. मला वाटतं 97-98 असेल. मला अर्जेंटिनाला जायचं होतं ब्युनॉस आयर्सला आणि रोम विमानतळावर मी विमान बदलण्याकरता म्हणून उतरलो आणि पुढे हवामान खराब म्हणून अनेक विमानं कॅन्सल झाली होती. काही विमानांचे रूट बदलले गेले होते आणि त्या संपूर्ण विमानतळाला साधारणतः खामगावच्या बस स्टँडची अवस्था आलेली होती. फक्त खामगावच्या बस स्टँडवर अशा बसेस कॅन्सल झाल्या की मराठीमध्ये शिवीगाळ ऐकू येते, ते विविध भाषांमध्ये शिवीगाळ ऐकू येते. आणि ते सगळं पाहिल्यानंतर मी आपल्या कोपऱ्यात मागे जाऊन बसलो आणि मराठी पुस्तक हातात घेतलं आणि ते वाचत बसलो. म्हटलं आता विमान येईल तेव्हा येईल. थोड्या वेळाने जर्मन माझ्याकडे आला. ते माझ्यासमोर लॅपटॉप धरला आणि मला म्हणला चालत नाही, दुरुस्त करून देणार का? आता मी काय हार्डवेअर एक्सपर्ट नाही, तर कभी अच्छा होता है, वो भी तो मोड़ के देखती है. बरोबर ना? हसताय पण फार जोरात हसत नाही, सर बघताय पूर्ण असेल कदाचित. हाताला यश आलं. लॅपटॉप दुरुस्त झाला, तो खुश झाला. मला म्हटलं कॉफी पिणार का? म्हटलं अरे पोटात पाचतेस रामेकडे की कॉफी प्यायला गेलो. तो जिथे बसला होता तिथेच ते वेंडिंग मशीन होतं. मागं टाकलं, कॉफी घेतली. त्या म्हटलं त्या बाजूलाच हा जर्मन बसलाय, त्याच्याकडे लॅपटॉप आहे. तिकडे तो फ्रेंच चेहऱ्याचा आहे, त्याच्याकडे लॅपटॉप आहे. तो जपानी चेहऱ्याचा आहे, त्याच्याकडे लॅपटॉप आहे. तो चिनी चेहऱ्याचा आहे, त्याच्याकडे लॅपटॉप. ते सगळे जवळ बसले आणि मी इतका लांब कोपऱ्यात बसलो, तू मला काय शोधत आलास? तेवढा मी तुला शोधत आलो याचं कारण तू भारतीय दिसलास. तुमच्या एका संकटात दुसऱ्या कोणाला कळलं आहे. या दिवशी मी लिहून ठेवलं की IT इज नॉट इन्कम टॅक्स, इट इज नॉट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इट इज इंडिया सुपर. हा भारत